नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परमशिला अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार काय करणार आहे की दररोजचे सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न आपण युट्यूबवर इंस्टावर दररोज टाकणार आहे। सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की ते युट्यूबवरचे व्हिडिओ जाऊन पाहणे, लाईक करणे, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। क्रमांक पहिला, 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? 90% विद्यार्थी सावित्रीबाई फुले उत्तर मारतात, पण हे उत्तर नाही आहे। ही पहिली शिक्षिका आहे। तर मुलींची पहिली शाळा काढणारा व्यक्ती कोण आहे? त्याचं नाव महात्मा ज्योतिबा फुले आहे, लक्षात ठेवायचा। मग या टाइपचे आपण 10 प्रश्न आहे दररोज घेणार आहे सामान्य ज्ञानचे विद्यार्थ्यांच्या इच्छेनुसार। तर सर्वांनी दररोज 10 प्रश्न बघायचे, युट्यूबवर इंस्टावर आपले 10 प्रश्न दररोज टाकले जाईल। बघा, प्रश्न क्रमांक दुसरा काय म्हणते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह कुठे केला होता? तर हे केला होता महाड या ठिकाणी। प्रश्न क्रमांक तिसरा काय म्हणते या ठिकाणी? महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827, हे सुद्धा लक्षात ठेवा की महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी कुठे झाला होता? तर ते झाला होता पुणे या ठिकाणी। पुणेमध्ये याचा जन्म झाला होता महात्मा ज्योतिबा फुले। प्रश्न क्रमांक चौथा, महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला असा प्रश्न विचारलाय। तर कधी झालाय बघा, 11 एप्रिलला। इथे 11 एप्रिल दिलाय, इथे दिलाय, म्हणजे कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी। 28 नाही आहे तर काय आहे? तर 27 आहे। 11 एप्रिल 1827 ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेला आहे, त्यामुळे पर्याय नंबर पहिले उत्तर होता। प्रश्न क्रमांक 5 काय म्हणते? खालीलपैकी कोणाचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो? तर ते छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस किंवा 26 जूनला यांचा जन्म झालेला आहे। तर 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 6, प्रश्न क्रमांक 6 काय म्हणते? द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिलाय? तर कोणी लिहिलाय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 7 काय म्हणते मित्रा? तर केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर ते होते गोपाळ गणेश गोग आगरकर, गोपाळ गणेश आगरकर याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 काय म्हणते? माझा प्रवास हे मराठीतील पहिले प्रवास वर्णन गोडसे यांनी केलेलं आहे। तर गोडसे गुरुजी कोणत्या जिल्ह्याचे किंवा कोणत्या ठिकाणाचे आहे? तर ते रत्नागिरी या जिल्ह्याचे आहे, हे सुद्धा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। प्रश्न क्रमांक 9, अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छत्रालय स्थापन हे कार्य कोणी केलं? तर 90% विद्यार्थ्यांना वाटेल बाबा शिवाजी पटवर्धन केलाय, तर शिवाजी पटवर्धन नाही तर पंजाबराव देशमुख यांनी कार्य केलेलं आहे। प्रश्न क्रमांक शेवट क्रमांक 10, 2 ऑक्टोबर हा महात्मा गांधीचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ते अहिंसा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो। पर्याय नंबर 2 असं याचं उत्तर होतं। ठीक आहे।